पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यभूमी अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान नगर शहरामधील वाडिया पार्क संकुलमध्ये या ठिकाणी कुस्तींचा थरार रंगणार आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, या ठिकाणी जे मल्ल आहेत, जे कुस्ती खेळतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी कुस्तीचं मैदान सजवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतात की एकंदरीत 2 ठिकाणी मातीचे रिंगण या ठिकाणी बनवलेले आलेले आहेत। विशेष म्हणजे या 2 आखाड्यांसाठी 200 किलो हळद, तर 500 लिटरचे सरसोचे तेल, गेरू रंग 100 गोणी आणि 5 क्विंटल तब्बल लिंबाचा रस यामध्ये मिसळण्यात आलेला आहे। कारण जे मल्ल या ठिकाणी लढत असतात, कुस्ती करत असतात, त्यांच्या अंगाला इजा होऊ नये यासाठी अत्यंत योग्य पद्धतीने हे सर्व मिश्रण वगैरे कालून या ठिकाणी या वाघांचा हा थरार या लाल मातीमध्ये रंगलेला असतो। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात की मोठे स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 29 जानेवारी म्हणजेच उद्या या कुस्तीच्या संग्रामला सुरुवात होणार आहे। जिगरबाज वाघांचा महासंग्राम या ठिकाणी होणार आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात अत्यंत मोठं भव्य दिव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। अहिल्यादेवी होळकर यांची जी जन्मभूमी आहे चौंडी, या ठिकाणी ज्या पद्धतीने जे चित्र आहे त्याच चित्राचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे। या ठिकाणी जे शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे। त्याचबरोबर या प्रमुख प्रवेशद्वारावरती आपण बघू शकतात की राज्याचे मोठमोठे नेते जसे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी मंचावरती येणार आहेत। त्यांचे फोटोज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात आणखी दुसरा एक स्टेज या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी मान्यवरांना ह्या वाघांचा महासंग्राम ह्या मातीमध्ये पाहायला मिळणार आहेत। विशेष म्हणजे अत्यंत सुनियोजन पद्धतीने या ठिकाणचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तब्बल 25,000 प्रेक्षकांना बसण्यात येईल, त्यांना या कुस्तीचा आनंद घेता येईल या पद्धतीने पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। आता हे पूर्ण नियोजन अंतिम टप्प्यात आहे आणि उद्यापासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुस्तीचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे। तसंच या ठिकाणी तब्बल 800 ते 850 मल्ल या ठिकाणी आपण कुस्ती खेळणार आहेत। अनेक आकर्षक बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा नगर जिल्ह्यामध्ये पार पडत आहेत। त्यामुळे नगर जिल्ह्याच्या नगरकरांसाठी देखील अत्यंत शिरपेचात मानाचा तुरा होणारी ही गोष्ट आहे। त्यामुळे येणाऱ्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान या वाघांचा थरार पाहण्यासाठी नक्कीच नगरकरांना एक वेगळी पर्वणी ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर।